आज सकाळी एवढं पीठ मळून भाकऱ्या भाजतेलं कारण काय माहिती आहे काय? आज दुरडी करून देऊची होती. आत्तूच्या घराची पायाभरणी होती त्याच्यामुळे दुरडी करून नेतली होती आणि 60 ते 70 भाकऱ्या करूच्या होत्या. मम्मीनं आणि मावशीन सकाळी उठून भाज्या करून भाकऱ्या केल्यानी निम्म्यापेक्षा जास्त भाकऱ्या त्यांनीच केल्यानी. खरं सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या भाकऱ्या भाजून कुणी घेतल्या माहिती आहे काय? सानिकान भाजून घेतली भाकऱ्या. ती बी किचन कट्ट्यावर चढून बसून दोन्हीकडे तवे ठेवून एकटीच भाजून घेवली. आणि भाजताना तिला एवढा बसून कंटाळा आला, काय पर्याय बी नव्हता. शेवटी शेवटपर्यंत भाजून भाकऱ्या तिनंच घेतली. खरं मी बी जरा मध्ये मदत करीत होते. मग मी बी जरा भाकरी थापटूसाठी लागलो त्यासनी. आणि त्याच्यानंतर बी आणि भाज्या बी एक नंबर झाल्या सगळ्या. कुठली भाजी केल्याने माहिती आहे काय? काळ्या वाटाण्याची भाजी. कुणाकुणास आवडते काळ्या वाटाण्याची भाजी? मला तर लई आवडते. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी आंबाड्याची भाजी एक नंबर आवडते. आंबाड्याची भाजी, छोले आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याचं कूटसुद्धा केलं होतं. आणि एवढं सगळं करता आणि एक भाजी करूची राहिली म्हणून मावशीन कढई घासून आणून दे म्हटली. मग पाठीमागे एकटीच गेलो कढई घासून. खरं आंबाड्याची भाजी पहिला चुलीवर केली होती त्याच्यामुळे कढई तर लई वाईट काळी झाली. घासून आणलो आणि त्याच्यानंतर आणि परत सगळं चिरून तेन आणि परत मावशीन लगेच झुणका केली आणि झुणका बी केली. एकदा ताटात वाढून घेतलो सगळ्या भाज्या आणि मी या खाऊन बघितलो कसं वाटतं एक नंबर. कमेंटमध्ये सांगा भाज्या कशा वाटल्या.